सनई चौघडे मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहणार आहोत की शरू शायनरला गुलाबाचं फूल देणार आहे आणि त्याला थँक्यू म्हणत त्याचे आभार मानणार आहे. पण एवढंच नाही, शरूच्या त्या एका कृतीने शायनरही खूपच प्रेमळ होणार आहे. दुसरीकडे गौतम आणि असावरीच्या नात्यातल्या प्रेमाचे सुंदर क्षण सुद्धा पाहायला मिळणार आहे. तर चला पाहूया आजच्या भागात नेमकं काय घडलंय. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा. शरू आपल्या हातात एक सुंदर गुलाबाचं फूल घेऊन शायनर समोर येते. शायनरलाही काही क्षण कळत नाही की शरू अचानक त्याला फूल का देत आहे. शरू हसत ते फूल त्याच्या हातात देते आणि म्हणते, हे सगळं जाऊ दे, मी तुला काहीतरी बोलणार होते. एक आपल्याला जसं हवं होतं ना, अगदी तसंच फायनली होतंय आणि मी खूप खुश आहे. आय एम हॅपी फॉर बोथ ऑफ देम. हे ऐकून शायनरच्या चेहऱ्यावरही समाधानाचं हसू उमटतं. शरू पुढे म्हणते, गौतमचं टेन्शन आलं होतं, वाटलं पुन्हा काहीतरी बिघडेल, पण स्वामींच्या कृपेने आता सगळं बेस्ट होईल बघ. यानंतर शरू प्रेमाबद्दल मनापासून बोलते. शरू शायनरला म्हणते, प्रेमात खूप ताकद असते असं म्हणतात आणि त्या ताकदीनेच हे दोघं आज एकत्र आलेत. पण हे सगळं तू होतास म्हणूनच शक्य झालं. मात्र इतकं बोलूनही शरू शायनरची फिरकी घ्यायला विसरत नाही. ती म्हणते, हो, तू आहेस जरा ऍटिट्यूड वाला, स्वतःला खूप ग्रेट समजतोस, चिडकड आहेस, नुसतं शायनिंग मारत असतोस आणि लगेचच तिला आवाज भावुक होतो. पण तू माणूस म्हणून खूप चांगला आहेस. माझ्या ताईसाठी, माझ्या घरासाठी तू जे काही केलंस ना, त्यासाठी खरंच थँक्यू. हे ऐकून शायनर मनातल्या मनात हसतो. थँक्यू टू, हे सगळं तुझ्यामुळेही शक्य झालं. यानंतर दोघांमध्ये पुन्हा हलकी फुलकी मस्ती सुरू होते. शायनर मुश्किलपणे म्हणतो, खूप हिंमत आहे तुझ्यात. अरे, तू तर MD ची रोज क्वीन होतीस सलग 3 वर्ष. शरू लगेच म्हणते, आता हे नको सांगूस. पण शायनर थांबत नाही. शायनर शरूला बोलतो, पहिलीच सुद्धा पहिली आली होतीस असं म्हणू नको आता. त्यावर शरू म्हणते, अरे हो, तुला कसं माहित. इतक्यात आसावरी आणि गौतम घराच्या बाहेर येतात. त्यांना पाहता शरू हसून म्हणते, अरे बघ, इथे तर साक्षात लक्ष्मीनारायणाचा जोडा दिसतोय. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. शरू पुन्हा गौतमची मजा घेत म्हणते, काय जिजू, पाय निघत नाहीयेत का. आणि लगेचच एक भन्नाट आयडिया देते, असं करूया का, लग्न होईपर्यंत तुम्ही आमच्या घरी राहायला या आणि लग्न झाल्यावर ताई तुमच्याकडे येईल. हे ऐकून गौतम हसतच म्हणतो, शरू, जास्त बोललीस ना तर तुझं नाक एका चिमटीत धरून पिळेन. माझ्या आशूला जास्त त्रास द्यायचा नाही. शरूही लगेच उत्तर देते, तुमची आशू असेल पण सगळ्यात आधी माझी ताई आहे. दोघांचं हे गोड भांडण पाहून त्या सगळ्यांना हसायला येतं. तेवढ्यात जय म्हणतो, चल गौतम, आता निघूया. आधी आपण घरी जाऊ. जय आणि गौतम तिथून निघून जातात. आशू त्यांना प्रेमाने बाय करत उभी असते. हे पाहून शरीर हसते आणि म्हणते, गेला तो, चला आता आपणही घरी जाऊया. मम्मी पप्पांना भेटायला बोलवायचं का इथे. पण आता पुढे गौतम आणि आसावरीच्या लग्नाच्या तयारीत कोणता नवीन ट्विस्ट येणार, शरू आणि शायनाच्या गोड मैत्रीत रूपांतर होणार का, हे जाणून घेण्यासाठी सनई चौघडेचा पुढचा भाग अजिबात मिस करू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला शरू आणि शायनाची जोडी कशी वाटते ते.